नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ह्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पण सर्वप्रथम आपल्या सर्वांना डिस्क्लेमर. आजचा जो काय आपला सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून हा सगळा व्हिडिओ बनवलेला आहे. शेअर बाजार हा जोखमीचा विषय आहे आणि आपण कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. या व्हिडिओमध्ये जी मी काय मतं मांडलेली आहेत ती माझी वैयक्तिक मतं आहेत आणि का जर आपण हा सगळा व्हिडिओ बघून जर एखाद्याने ट्रेड जर घेतला तर त्याच्याशी काय जो फायदा तोटा होईल आणि त्याच्यात माझा आणि माझ्या चॅनलचा काहीही सहभाग असणार नाही आहे. ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या जबाबदारीवरती ट्रेड करायचा आहे. आणि मग आता आपण जाणून घेऊया का नेमकी आज आपल्याला मार्केटमध्ये काय काय करायचं राहून गेलं आणि काय उद्या करायचं आहे आणि आज काय काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात त्या आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. तर आज जर आपण बघितलं तर पहिल्यांदा मी तुम्हाला जरा थोडंसं दाखवतो का मार्केटमध्ये आज काय नेमकी एफ-आयजने काय काय केलेलं आहे. आता एफ-आय जे आहेत ते विकायचं काही थांबत नाहीत, कंटिन्यू विकतायत. काल फक्त त्यांनी काय केलं होतं, काल फक्त त्यांनी 130 करोड रुपयाची खरेदी केली होती. पण आज जर आपण बघितलं तर आज या ठिकाणी बघा त्यांनी जवळजवळ 1858 करोड रुपयाचे कॅश मार्केटमध्ये त्यांनी आज विकले. 690 रुपयाचे त्यांनी आज सगळे इंडेक्स फ्युचर विकलेत आणि स्टॉक फ्युचर हे जवळजवळ 3614 करोड रुपयाचे विकलेत. विचार करा आकडा किती आहे हा. समजा राऊंड फिगर 1860, 690 आणि 3610. म्हणजे आता एकंदरीतच हा जो आकडा असा दिसतोय हा जवळजवळ मला दिसतोय बघा 36 आणि 7 झाले 43 आणि 51 आणि 61 6100 करोड रुपयाचं आज त्यांनी सेलिंग केले मार्केटमध्ये. तरी निफ्टी प्लस मध्ये आहे आणि 6100 करोड रुपयाची त्यांनी सेलिंग केलेली आहे. मग आता एकंदरीतच काय त्यांची अवस्था आहे, म्हणजे काय त्यांची मनस्थिती आहे, अवस्था त्यांची काय असणार, मनस्थिती काय त्यांची आहे हे आपण लक्षात घ्या. सध्या ते फक्त सेलिंग करतायत म्हणून आपण सध्या एका नॅरो रेंजमध्ये काम करतोय. आणि आज इथे तुम्ही बघू शकता आपला विक्स जो आहे हा विक्स हा जवळजवळ साधारणतः 2% डाऊन झालेला आहे. आणि बघा मी एक तुम्हाला गंमत सांगतो का आज मार्केटमध्ये एक वेळ अशी झाली होती, बँक निफ्टी 100 पॉईंट प्लस होता बरं का. बँक निफ्टी 100 पॉईंट प्लस. बँक निफ्टीचे पुट हे 50, म्हणजे जर समजा तुम्ही बँक निफ्टीचा एखादा पुट ITM पुट बघितला असेल तर 50 रुपये प्लस, कॉल 50 रुपये मायनस. तर ही अशी परिस्थिती आज मार्केटमध्ये होती. जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही सांगा मार्केटमध्ये काय होणार आणि कसं होणार. तर हे सगळं कंडिशन अशी मार्केटमध्ये आहे आणि सध्या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काम करणं खूप अवघड झाले. कारण होतंय काय, मार्केट रिकव्हरी झाली का ऑप्शनचा प्रीमियमच वाढत नाही. मार्केट थोडं खाली आलं का प्रीमियम इतक्या जोरामध्ये डिके होतो का परत सपोर्ट लेवलला खरेदी करायची ताकद होत नाही. विचार करा सकाळी जर बँक निफ्टी समजा 100 पॉईंट प्लस होती, कॉल मायनस आहे आणि पुट प्लस मध्ये आहे, कुणाची कॉल बाय करायची हिंमत झाली असेल, कुणाचीच नाही झाली. पण शेवटी त्यांनी परत जरा थोडासा एक असा पुलबॅक दिला आणि इथं मग नंतर याचा प्रीमियम डायरेक्ट वाढवून टाकला. म्हणजे एक आज मार्केटमध्ये डाव झाला, मोठा डाव मार्केटमध्ये झाला. ओके. पण आता एकंदरीत जर आजच्या मार्केटसाठी जे महत्त्वाचे कालकुली होते तर काल महागाईचे आकडे अमेरिकेत आलेत. आपल्या देशामध्ये महागाई जी आहे, आपल्या देशामध्ये निगेटिव्ह महागाई आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आपल्या देशामध्ये महागाई नाहीची. पण जी महागाई अमेरिकेमध्ये आहे तर त्या महागाईचं जर आपण चित्र बघितलं अमेरिकेतल्या, तर ती महागाई अमेरिकेमधली ही 4 महिन्याच्या उच्चांकी पातळीवरती गेलेली आहे. काल जे महागाईचे अमेरिकेतले आकडे आले ते महागाईतले अमेरिकेतले आकडे आल्यानंतर मग काय झालं, ते महागाईचे आकडे आले आणि ते महागाईचे आकडे आल्यानंतर मग असं मार्केटला वाटलं का आता बाबा महागाई तर एवढी वाढलेली आहे, मग फेड व्याज दर कमी करणार नाही आणि त्यामुळे मार्केटमध्ये अमेरिकेच्या काल 450 पॉईंटचा फॉल बघायला भेटला. त्यामध्ये परत आपले जे काही डोनाल्ड ट्रम्प ताते ते असं म्हटले का पॉवेल साहेबाला हटवायला पाहिजे. आणि जर विचार करा महागाई जर आता 4 महिन्याच्या उच्चांकी पातळीवरती जर असेल तर मग हे कसे काय कमी करतील व्याज दर
असं वाटत नाही. आता त्यांनी सांगितलेलं आहे का बाबा ह्या साधारणतः ज्या म्हणजे आता जे राहिले 4-5 महिन्यामध्ये अजून ह्या वर्षामध्ये 2 वेळेस व्याजदर कमी करायची. पण आता जर महागाई अशी वाढली तर तेही सुद्धा व्याजदर कमी होणार नाही अशी एकंदरीत शक्यता आहे. म्हणून असं वाटतंय का सध्या तरी ही व्याजदर अमेरिकेतली जी काही कमी होण्याची प्रोसेस आहे थोडीशी पॉज येऊ शकतो. आणि त्यानंतर काल परत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं का बाबा म्हणजे मी साधारणतः 100 देशांवरती कमीत कमी 10% टॅरिफ लावणार आहे. परत त्याच्यानंतर रशियावरती मी 100% टॅरिफ लावणार आहे आणि फार्मा सेक्टरवरती सुद्धा टॅरिफ लावणार आहे असंही त्यांनी काल सांगितलं. त्यामुळे जरा थोडंसं मार्केट सेंटिमेंट खराब झालं आणि मग आता त्याचं परिवर्तन आज आपल्या मार्केटमध्ये सगळे आपल्याला बघायला भेटलं. पण आपण सरते शेवटी जर बघितलं तर सगळेच आपल्या इंडायसेसमध्ये आपल्याला क्लोजिंग जी आहे ती क्लोजिंग आपल्याला पॉझिटिव्ह बघायला भेटली. आज निफ्टीमध्ये आपल्याला 16 पॉईंटचा गेन बघायला भेटला. बँक निफ्टीमध्ये 162 पॉईंटचा गेन बघायला भेटला आहे. निफ्टी नेक्स्ट 50मध्ये चांगली आपल्याला तेजी बघायला भेटली. आज IT सेक्टरमध्ये चांगली तेजी बघायला भेटली. IT सेक्टरमध्ये 0.5% तेजी. सरकारी बँकामध्ये आपण बघतोय का या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 1.25% तेजी बघायला भेटली. आपली काय SBI जी आहे ती आज आपल्याला जवळजवळ 827-28 रुपयापर्यंत गेला SBI आज. आणि त्यानंतर आपण बघतोय का मेटल सेक्टरमध्ये थोडं करेक्शन होतं 0.5%चं आणि मीडिया सेक्टरमध्ये आपल्याला जवळजवळ त्या ठिकाणी 1.5%च्या आसपासची तेजी बघायला भेटली. तर ह्या अशा प्रकारे आज हा सगळा माहोल होता मार्केटमध्ये. आणि त्याच्यानंतर आता HDFC लाईफचे रिझल्ट आलेले आहेत आणि नंतर आज जे रिझल्ट येणार होते एंजल वनचे. आता ते रिझल्ट काय आलेले कसे आहेत ते पण आपण एकदा परत जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर आपण थोडंसं निफ्टीमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतंय ऑप्शन डाटा, तो जो काय ऑप्शन डाटा आहे ऑप्शन चेन ती आपण जरा थोडी या ठिकाणी जाणून घेऊया. इथं आपण 25,000ला मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कालही बोललो होतो का 25,000च्या खाली जाणार नाहीये. जायचं असतं तर आज गेलं असतं, कारण आज जवळजवळ डाव जोन्स 450 पॉईंट खाली होता. मग जर मार्केटला जायचं असतं आज गेलं असतं. पण आज आपण बघतोय का 25,100च्या खाली निफ्टी गेला नाही. 25,150ला आपण बऱ्याच दिवसभर रेजिस्टन्सचा झोन होता तो क्रॉस केल्यानंतर मग आपल्याला जवळजवळ तिथून 100 पॉईंटच्या आसपासची तेजी बघायला भेटली. तर अशी कंडिशन एकंदरीत मार्केटमध्ये होते. आता इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे कॉल आहे त्या कॉलमधून आज जवळजवळ 5,51,000 जे कॉल शॉर्ट केलेले आहे ते आज गायब झालेले आहेत. उद्या गुरुवार आहे, उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं का त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये मोठी हालचाल होणार होती निफ्टीमध्ये, ती झाली. 5,51,000 कॉल शॉर्ट आज बाहेर पडलेत. 78 लाख अजूनही जवळजवळ 25,000च्या स्ट्राईक प्राईजवरती कॉल शॉर्ट आहेत. पुटमध्ये 2,63,72,000 आणि आज नवीन जवळजवळ 26 लाख त्या ठिकाणी नवीन ॲडिशन झालेले आहेत. म्हणजेच पुट इतक्या प्रमाणामध्ये शॉर्ट झालेले आहेत का असं वाटतंय का त्याच्या खाली जाणं पॉसिबलच नाही उद्या. पण जर गेलं तर मग जाण्याची शक्यता नाही. ओके, आता इथे आपण बघू शकता हे 25,000चं मी तुम्हाला सांगितलं. पण आता आपण 25,200च्या म्हणजे जवळ 25,200च्या वरती क्लोज झाले. काल आपण 25,200च्या खाली क्लोज झालो होतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला कशा आहे बघा. मी काल तुम्हाला सांगितलं होतं 25,150 वरती फाईट चालेल आणि दिवसभर काल फाईट चालली. आता आपल्याला उद्या दिवसभर आपण काय होणार आहे 25,200च्या आसपास आपल्याला फाईट बघायला भेटेल. कारण तिथं काय झालंय कॉलवरती जवळजवळ 1,42,40,00,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत आणि 14 लाख आज नवीन ॲडिशन झाले. पुटमध्ये जवळजवळ 1,57,00,000 पुट शॉर्ट आहेत. पुट हे थोडेसे जास्त शॉर्ट आहेत आज, पण त्यामध्ये जवळजवळ 35 लाख नवीन कॉन्ट्रॅक्ट ॲड झालेले आहेत. म्हणजे पुट 25,200च्याच वरती मार्केटची तर म्हणजे आपल्या निफ्टीची वीकली एक्सपायरी होईल असं एकंदरीत वाटतंय. आणि पण जर 25,200च्या वरती आपण कंटिन्युअसली टिकलो तर मग मे बी पॉसिबिलिटी आहे आपल्याला उद्या 25,350च्या आसपासचा भाव जो आहे तो भाव आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आणि नंतर त्याच्यावरती जर टिकलो आपण तर मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता का 25,300ला इथे कॉल हे जवळजवळ 1.5 करोड कॉल शॉर्ट आहेत. पुट फक्त 53 लाख शॉर्ट आहेत. म्हणजे जर 25,200च्या वरती जर वेगामध्ये जर गेला तर काय होईल तर इथले हे सुद्धा त्या ठिकाणी काय होतील शॉर्ट कव्हरिंग करतील आणि मग तिथून आपल्याला चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये अजून आपण तेजी बघायला भेटू शकते. तर हे आहे आपल्याचं म्हणजे आपलं उद्यासाठी आपलं निफ्टीचं विश्लेषण. थोडंसं चार्टवरती आपण जाणून घेऊया. आपला निफ्टीचा जो चार्ट आहे तो चार्टवरती आपण जरा थोडंसं जाणून घेऊया इथे काय आपल्याला चार्ट सांगतोय ते. ओके, तर चार्ट इथे आपण बघतोय हा निफ्टीचा चार्ट मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आणि आता इथे आपण बघतोय हा जो गोल्ड आहे. आता गोल्डमध्ये आज आपल्याला 15 मिनटं साधारण 5 मिनटं जरी चार्ट आपण लावला तर इथं बघू शकता दिवसभर आज आपल्याला गोल्डमध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटते आणि आज गोल्ड जे आहे ते जवळजवळ डेज लोला आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण निफ्टीचा आपण चार्ट बघण्याच्या अगोदर थोडंसं आपण कम्युनिटीमध्ये पण बघूया काय आहे कम्युनिटीमध्ये चालू. आणि चांदीमध्ये जर आपण बघितलं असेल तर चांदीच्या फ्युचरमध्ये बघा या ठिकाणी जवळजवळ आपल्याला 600 रुपयाची घसरण चांदीमध्ये बघायला भेटते. जवळजवळ 609 रुपयाचा फॉल चांदीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. म्हणजे चांदीमध्येही आपल्याला करेक्शन जेवढी मोठी तेजी झालेली होती की मागच्या काही दिवसामध्ये ती सगळी तेजी म्हणजे जवळ त्याच्यातली बरीचशी तेजी ही जवळजवळ काय केली आहे ही चांदीने गिवअप केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग आता आपण जरा थोडं क्रूड ऑइलकडे लक्ष देऊया. आता क्रूड ऑइल आपण बघतोय का हे जवळजवळ क्रूड ऑइल फ्युचर बघा इथे या ठिकाणी आपण क्रूड ऑइलमध्ये बघतोय का जवळजवळ 62 रुपयाचा आपल्याला तिथे त्या ठिकाणी क्रूड ऑइलमध्ये फॉल बघायला भेटतोय. आणि क्रूड ऑइलमध्ये पण जवळजवळ म्हणजे 6100 पासून आपल्याला फॉल त्या ठिकाणी बघायला भेटतोय. म्हणजेच आपल्याला ग्लोबल कम्युनिटीमध्ये जरा फॉल बघायला भेटतोय. तर म्हणजे असं चित्र एकंदरीत दिसतंय मला. ओके, थोडा आता निफ्टीचा चार्ट आपण जाणून घेऊया. ओके, आता या ठिकाणी निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय का थोडीशी शेवटी आपल्याला थोडी प्रॉफिट बुकिंग आली आहे. आणि जर आपण याला डे टाइम फ्रेम वरती जर आपण त्याला बघितलं तर काय दिसतंय बघूया. डे टाइम फ्रेम वरती म्हणजे कंटिन्युअसली 3 दिवस ज्या आपल्याला कॅन्डल आहेत त्या रेड कॅन्डल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत होत्या. पण नंतर आज जी कॅन्डल दिसते तर ती कॅन्डल आपल्याला आजची कॅन्डल आपल्याला चांगली पॉझिटिव्ह मध्ये क्लोज होताना दिसते. तेव्हा मग आता इथे आपण एकंदरीत असं बघू शकता का थोडासा जो आपल्याला सपोर्ट होता 25,000चा तो सपोर्ट आपल्यासाठी कायम राहील. पण थोडं आपण याच्यावरती फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आहे तो टूल्स आपण इथे जाणून घेऊया. याला थोडं आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती केलं तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला केले आता चार्टला. आणि आपण बघतोय की ते 25,670 पासून जो आपल्याला फॉल बघायला भेटलाय. ठीक आहे, 25,670 पासून फॉल बघायला भेटला. इथून इथपर्यंत फॉल आलेला होता. ओके, हां ठीक आहे. आणि याला थोडं आपण पुढे घेऊया. हां, आकडे दिसतील आपल्याला असे. आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला ज्या लेवल दिसतात बघायला बघा. तर आता इथे आपण बघतोय का हा जो आपला लो होता साधारणतः म्हणजे कोणत्या ह्याच म्हणजे साधारणतः काल परवाचा लो होता आणि आपण फॉल इथून आपल्याला बघायला भेटलाय असं ह्या लेवलपासून आपण खाली आलो. आणि मग त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता का हा जो 25,164 हा आपला जवळजवळ 23% आपला रिट्रेसमेंट झोन होता. आणि आपण त्या रिट्रेसमेंट झोनच्या आपण आता थोडंसं वरती आलेलो आहोत. आणि हा जो रिट्रेसमेंट झोन आपल्याला दिसतोय बघायला तर हा रिट्रेसमेंट झोन आपण बघतो या ठिकाणी. तर हा झोन जो रिट्रेसमेंटचा दिसतोय तर हा इथून आपण वरती आलोय. पण हा पुढचा जो का रिट्रेसमेंट झोन आहे 25,259 आज आपण तोही 38%चा रिट्रेसमेंट झोन पार केलाय. पण आपण तिथून परत थोडंसं खाली आलेलो आहोत. मग आपल्याला उद्यासाठी सगळ्यात महत्त्वाची काय झोन असणार आहे 25,260च्या वरती जर आपण टिकलो तर आपल्याला तेजी येऊ शकते. मग आपण 25,335 पर्यंत जाऊ शकतो. मग मी बोललो होतो तुम्हाला मी जे काय बोललो मग असं अंदाजे बोललो. पण आता इथं मी तुम्हाला सांगितलं 25,350 सांगितलं तर आपण साधारणतः तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि मग जर त्याच्यावरती जर गेलो मग 25,400 पर्यंत आपल्याला पॉसिबिलिटी आहे. पण त्यासाठी 25,260च्या वरती आपण गेलो पाहिजे. आणि जो आपला उद्यासाठी महत्त्वाचा पहिला सपोर्ट असणार आहे तो अराउंड 25,150चा सपोर्ट का जो आज आपल्याला दिवसभर मार्केटमध्ये आपल्या रेजिस्टन्सचं काम केलं तर तो आपल्यासाठी उद्या महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे. तर मग एकंदरीतच आता इथे म्हणजे मी तुम्हाला सांगितले आता का बाबा निफ्टीमध्ये काय होऊ शकतं ते थोडं आपण याच्या बँक निफ्टीमध्ये जाणून घेऊया. तर इथे निफ्टी बँकचा जर आपण चार्ट बघितला तर निफ्टी बँकसाठी 57,000चा महत्त्वाचा झोन रेजिस्टन्सचा होता. आपण इथं पण बघितलं असेल का जो आपला हा 56,617चा महत्त्वाचा सपोर्ट होता तो काय मार्केटने तोडलेला नाहीये. आणि आता आपण जो 57च्या वरती गेलेलो आहोत. त्यानंतर आता इथे आपल्याला काय बघायला भेटतं जो आपला झोन आहे ना आपल्या रेजिस्टन्सचा तो झोन आपण एकदा इथे जाणून घेऊया. बघा आता इथे तुम्ही बघू शकता इथे हा आपला फिबोनाची रिट्रेसमेंट झोन
त्यानुसार आपण इथून तर इथपर्यंत हा चार्ट लावूया. हा चार्ट इथून इथपर्यंत जर लावला तर आपण बघा इथे या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, बरोबर 57,221चा आपला झोन रेजिस्टन्सचा आहे आणि आपण बरोबर त्याच ठिकाणी येऊन थांबलेला आहोत. आपण जर समजा 57,200च्या वरती जर गेलो उद्या तर अराउंड 57,500 पर्यंत पॉसिबिलिटी आहे. नाहीतर मग आपल्याला जर खाली आपण बघतोय का जवळ 57,000च्या आसपासचा सपोर्ट आहे चांगला. मग जर थोडा डीप भेटला तर आपण त्या डीपमध्ये आपण त्या ठिकाणी त्याला बाय करू शकतो आणि मग तिथून आपल्याला एक असा चांगला थोडासा जो काय आपला बाउन्स बॅक आहे तो बाउन्स बॅक आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. 57,000च्या आसपास जर आला तर त्या ठिकाणी आपण त्याला बाय करू शकता आणि तिथून 57,500 पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आपल्याला नाकारता येत नाही. तर हे एकंदरीत आहे आपल्या निफ्टी आणि आपल्या बँक निफ्टी संदर्भातलं आपलं एकंदरीत सगळं विश्लेषण. आणि तेव्हा मग आता उद्या तर काय एक्सपायरी आहे, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे, ती सगळी लक्षात घेऊन आपण उद्या सगळ्या प्रकारे ट्रेड करायचा आहे. आणि तेव्हा आपण कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर आपला जो आपले याच्यावर प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे. आपण त्यावरती काय करत असतो का आपण त्यावरती जर समजा जे काय आपले जे स्विंग ट्रेडिंगचे जे काय आपले स्टॉक्स असतात आपण त्याविषयी माहिती टाकत असतो आणि आपली त्याची जी काय फीज आहे ती फीज आपली त्याची आहे. जर तुम्ही समजा 12 महिन्याचा प्लॅन जर घेतला तर 3,000 रुपये आहे आणि जर समजा महिन्याचा प्लॅन जर घेतला तर 500 रुपये आहे. आणि तुम्हाला जर समजा त्यामध्येच तुम्हाला स्विंग ट्रेडिंग पाहिजे, स्टॉक ऑप्शन पाहिजे, इंडेक्स ऑप्शन पाहिजे आणि आपले याच्या कमोडिटीचे सुद्धा कॉल पाहिजे तर मग तुम्हाला त्या ठिकाणी त्याची पर मंथ फी आहे किती रुपये, 2,000 रुपये. आणि मग आपल्याला त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन चॅनल आपला जॉईन करू शकता. आणि मग आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा सगळा व्हिडिओ आपला होता एज्युकेशनल पर्पजनुसार. आपण परत भेटू नवीन विषयासह.